नमस्कार, विनय कोठावदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज आलेलो आहे मुलुंडला. जर तुम्हाला अप्पम आवडत असतील तर दिस इज द राईट प्लेस फॉर यू. मराठमोळे दोन भावांनी इथे अप्पम सुरू केलेले आहेत. आपल्या आईच्या हातची अप्पमची जी टेस्ट आहे सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ही अप्पमची गाडी चालू केलेली आहे. आणि इथे दोन प्रकारचे अप्पम मिळतात, एक साधा अप्पम आणि एक मसाला अप्पम. हे आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे साध्या अप्पमचे. बघू शकतो हा साधा अप्पम कसा बनवला जातो. खूप युनिक स्टाईल आहे अप्पम बनवण्याची. एक जे पीठ असतं ते पहिले कढईमध्ये टाकलं जातं आणि हे दादा जे कढईत जे पीठ टाकतात ना त्याची पद्धत खूप छान आहे. बघू शकतो आपण हे जस्ट हलकंसं त्याच्यात जो पीठ असतं ते टाकलं जातं त्याच्यात आणि हळूवार ते जे गोल फिरवतात ना ती खूप युनिक स्टाईल आहे. हे बघा, ही जी त्यांची स्टाईल खूप फेमस झालेली आहे आणि ती सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होते. बघा किती युनिक स्टाईल आहे. एक वेगळं पण त्यांनी जपलेलं आहे आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. त्यानुसार त्यांना बनवून ती अशी प्रॅक्टिस झालेली आहे. बघा, आणि हे अप्पम जे आहे ते खूप टेस्ट आणि चव लागतात. आता बघा, साधा अप्पम जो आहे तो आपला तयार झालेला आहे. साध्या अप्पमबरोबर इथे सर्व केली जाते त्यांची स्पेशल जी आहे ती नारळाची चटणी. ती देखील खूप टेस्टी असते. आणि याच्याबरोबरच इथे मिळतो मसाला अप्पम. मसाला अप्पम बनवण्याची रेसिपी देखील सेम आहे, फक्त इथे बटाट्याची पिवळी भाजी जी आहे ती इथे लावली जाते या अप्पमला. आणि त्यानंतर सेम पद्धतीने जसं साधा अप्पम काढला जातो त्या पद्धतीनेच तो बाहेर काढला जातो कढईतून. ॲट अ टाईम 2 ते 3 अप्पम इथे कंटिन्युअसली बनत असतात. आपला आता मसाला अप्पम देखील तयार झालेला आहे आणि त्यांची युनिक चटणी त्याच्यावर ते टाकतील आता आणि ही तशीच सर्व केली जाते. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला मुलुंडला यायचं आहे, त्रिशूळ अप्पम सेंटर येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.